नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणी. आपण अनेकदा आधी बोललो आहोत की भारताच्या इतिहासामध्ये अनेक कृष्णविवरे आहेत. म्हणजे अनेक व्यक्तिरेखा ज्यांनी या देशासाठी प्रचंड बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, पराक्रम गाजवलेले आहेत, परक्यांशी संघर्ष केलेला आहे. अशा लोकांपैकी आपल्याला ठराविक नावं तेवढी माहिती असतात आणि त्यांचंच आपण गुणगान गात असतो. हरकत नाही, त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. पण जे कृष्णविवरात भिरकावले गेलेले आहे त्यांचं काय? हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण राष्ट्राचा इतिहास हा असा तसा निर्माण होत नाही. असंख्य लोकांचं बलिदान असतं, प्रचंड प्रयत्न असतात, प्रचंड त्यांनी पराकाष्ठेने परकीयांशी म्हणा किंवा विरोधी मतांशी म्हणा संघर्ष करण्यासाठी आपली हयात मिसळलेली असते. पण आपण त्यांचं स्मरणही करत नाही, त्यांची दखलही घेत नाही आणि बहुतेक वेळा त्यांचं नावसुद्धा आपल्याला दुर्दैवाने माहीत नसतं. उदाहरणार्थ द्यायचं तर राणी अब्बक्का. किती जणांनी नाव ऐकले? राणी अब्बक्का ही अशी महान सेनानी होती जिने 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांच्या वसाहतवादाला प्रचंड आक्रमकपणे तोंड देऊन आरमारी युद्धामध्ये पोर्तुगालचं आरमार बलाढ्य, त्याची जहाजं मोठी, त्या तोफांनी सज्जी अशा जहाजांना, अशा आक्रमण करणाऱ्या सैन्याला, आरमारी सैन्याला आपलं नौदल घेऊन अग्निबाणांचा उपयोग करून रसा तळाला मिळवणारी एक व्यक्ती भारतात झाली. ती अशी व्यक्ती झाली की ज्यामुळं खरं तर भारतावर सगळ्यात आधी पोर्तुगीज आले. झामोरींच्या दरबारामध्ये जो पहिल्यांदा वास्को द गामा आला, त्याच्यामुळे खरं तर भारत हा पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यात गेला असता. तो गेला नाही. त्याला कारण ठरणारी एक महान सेनानी योद्धा आहे, एक महिला आहे, ती जैन आहे आणि ती म्हणजे अब्बक्का राणी. अब्बक्का राणी ओळखलं, तिचा विवाह झाला मंगलोरच्या लक्ष्मप्पा बंगा आरासा या राजाशी. त्यानंतर तिने ओळखलं की काय पद्धतीने पोर्तुगीज लोक मंगलोर बंदर घेत आहेत, कोचीन बंदर ताब्यात घेत आहेत, गोव्यातली बंदरं ताब्यात घेत आहेत, सिंधमधली बंदरं ताब्यात घेत आहेत आणि सगळ्या व्यापारावर मक्तेदारी आणत आहेत. बरं, ते नुसती मक्तेदारी आणत नव्हते, ते इथे वसाहती स्थापन करून इथले जे राजवटी होत्या त्या राजवटींना सुद्धा आपल्या कह्यात घेत चालले होते. त्यांना कधी सैन्याची मदत कर, पैशाची मदत कर, कधी आरमाराची मदत कर, असं करत करत ते आपली सत्ता पसरवत चालले होते. आणि हा धोका 1546 साली, माफ करा, 1546 साली अब्बक्का राणीच्या लक्षात आला. त्यासाठी तिने तिचा जो मंगलोरचा राजा असणारा जो नवरा होता लक्ष्मप्पा बंगप्पा आरासा याच्याशी संघर्ष केला आणि शेवटी घटस्फोट देऊन टाकला त्याला की तुला जर पोर्तुगीज हवेत का मी. तो म्हणाला की पोर्तुगीज तर एवढी मदत करतायत, एवढं हे करतायत, एवढे चांगले लोक आहेत, काही वाईट लोक नाही, हे एवढं गुण बोलतात, पारितोषिकं देतात, बक्षिसं देतात, भेटी देतात मूल्यवान. काय हरकत आहे? त्यांना काय पाहिजे? फक्त व्यापारातल्या सवलती. हरकत नाही, व्यापार जर वाढणारच आहे तर सवलत द्यायला हरकत काय? अब्बक्का राणीने सांगितलं की ही चाल नीट समजावून घ्या. हे लोक शेवटी मंगलोर राज्य पण विकृत करतील आणि त्यांचं जे राज्य उल्हाचं राज्य होतं, उल्हाळ हे पण महत्वाचं बंदर होतं. आता तिथे मसाल्याचा व्यापार चालायचा, कापडाचा व्यापार चालायचा, रेशमाचा व्यापार चालायचा, मिठाचा व्यापार चालायचा. ते बंदरही ताब्यात घेतले. तुम्ही हे थांबवा. काय सांगितलं? तुम्ही हे थांबवा. तिच्या नवऱ्याने ते ऐकलं नाही, लक्ष्मप्पाने ऐकलं नाही. हिने सांगितलं, कारण
अब्बक्का राणी स्त्री सत्ताक पद्धतीतली महिला, त्यांचं बंट घराणं होतं. त्या बंट घराण्यामध्ये स्त्री सत्ता महत्वाची. तिने सांगून टाकलं, चल घटस्फोट दे, मला तुझ्याबरोबर राहायचं नाही, तुला काय करायचं तू कर. हे केल्यानंतर ते उल्हाळला गेली. तिची थोरली बहीण वारल्यानंतर ती सम्राज्ञी बनली, राणी बनली आणि तिने पोर्तुगीजांची 1 नाही 2 नाही 6 युद्ध केली. पोर्तुगीजांची 20-25 जहाजं बुडवली, हजारो सैनिक ठार मारले आणि आपला स्वातंत्र्याचा बाणा जपला. आणि कालिकाचा झामोरीन असेल, नायक राजे असतील, त्या सर्वांनी अब्बक्का राणीच्या पाठीशी उभे राहिले. कारण का अब्बक्का त्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची एक नेता बनली होती. या अब्बक्का राणीवर फारसं तुम्हाला सापडणार नाही बरं का. कारण का कृष्णविवर आपल्याकडे सवय जी आहे की भाकड लोकांची चरित्र फार मोठी करून सांगायची आणि जे महत्वाचे, ज्यांनी देशासाठी खऱ्या अर्थाने, म्हणजे महाराष्ट्रातलं घेतलं तर यशवंतराव होळकर आपण पाहू शकतो. यशवंतराव होळकरांबद्दल कोणाला माहित नाही. अब्बक्का राणीचं तसंच झालं, चन्नम्मा राणीचं तसंच झालं, दिद्दा राणीचं तसंच झालं, कोटा राणीचं तसंच झालं. या महत्वाच्या महिला, ज्या महिलांनी या देशाला खऱ्या अर्थाने आपला चेहरा द्यायचा प्रयत्न केला, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढल्या, मरण पत्करलं, त्यांचं मात्र आपल्याला काही माहीत नसतं. पण आता महेंद्र माणिकचंद सुंदेच्या हे पुस्तक आहे, नीट बघा. हे अब्बक्का राणीचं पहिलं चरित्र आज मराठीत आलेलं आहे. याचं इंग्रजी रूपांतरही लवकरच प्रकाशित होईल. मग ते हिंदीत येईल, तेलुगूत येईल किंवा कन्नडीत येईल, अगदी केरळी मल्याळम भाषेतही येईल. या राणीचं चरित्र बाहेर आणण्याचं काम महेंद्रजींनी केलं. याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि या सर्वाची प्रेरणा आमचे परममित्र संजय नहाळ सरहदचे ते आहे. कारण का संजयजींचं नेहमीच म्हणणं असतं की आपला देश जोडायचा आहे. देश जोडायचा असेल तर त्या प्रत्येक राज्यातली महत्वाची माणसं आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यांचं दान, कर्तृत्व, त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांनी केलेला संघर्ष परक्यांशी केलेला आपल्या समोर आला पाहिजे. हा जो लचित बोरफुकन होता आसामचा, तोही मराठीत पहिल्यांदा आणला संजय नहाळजींनी. पंजाबचे मोठे मोठे वीर, त्यांचं जीवनचरित्र मराठीत आणलं संजय नहाळांनी. आणि आता महेंद्र सुंदेच्यांनी हे जे पुस्तक प्रकाशित केलंय, आता त्याचा प्रकाशन समारंभ होईलच लवकरच, पण ते आज हातात आलं हे फार महत्वाचं आहे. राणी अब्बक्का ही महत्वाची अशासाठी आहे की भारतीय आरमार हे नेहमी दुर्लक्षित राहिले आतापर्यंत. त्याचा इतिहास आहे ना, आपण म्हणतो की भारताच्या आरमाराचे जनरल अमुक तमुक तमुक तमुक, तसं काही नाही आहे. 16व्या शतकातच ज्यावेळेस इतर राजे महाराजे व्हायचेच होते, जन्माला यायचेच होते, त्या काळात आपल्या आरमाराचाच उपयोग करून बलाढ्य अशा पोर्तुगीज आरमाराचे हार कोणी केले? अब्बक्का देवींनी केली. त्यांच्या हयातीतच त्यांची कीर्ती जगभर पसरली होती. फेअरलेस क्वीन असं त्यांचं नामाभिमान अरब, युरोपियन इतिहासकारांनी करून ठेवलेलं आहे. ही अशी महान राणी आपल्याला माहीत नसावी याचं आपल्याला कुठेतरी वाईट वाटलं पाहिजे. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, धर्म, जात हे तर अजून त्रासदायक ठरतात. अब्बक्का जैन होती. अब्बक्का जैन होती. जैन असूनही तिने युद्ध केली.
कारण जैन धर्मातही अनेक चक्रवर्ती तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. युद्ध करणाऱ्या वेळी शत्रूशी जो अन्याय करतो, किंवा कोणी बलात्कार करू पाहतो, कोणी अत्याचार करू पाहतो, त्याच्या विरुद्ध संघर्ष करायला श्रावक जैनांना कसलीही आडकाठी कधी नव्हती. नाही चंद्रगुप्तापासून, सम्राट अशोकापासून, संप्रतीपर्यंत आणि यादवांपासून अब्बक्कापर्यंत ही परंपरा निर्माण झाली नसती, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे चरित्र तुम्ही अवश्य वाचा, बाजारात उपलब्ध आहे, ते मिळवा. आणि अत्यंत सुंदररित्या प्रकाशित केलेलं आहे. ते तुम्ही खरोखरच अत्यंत सुंदररित्या प्रकाशित केलेलं आहे. राणी अब्बक्काचा जो डौल आहे, शौर्याचं तेज आहे, ते त्या तुम्हाला पुस्तकातनं कळेल. आणि ज्या काळामध्ये अब्बक्काला अर्थातच देशात वैरी होते, कारण आपल्याकडे फितुरी, फंद फितुरी याला काही कमतरता नाही, द्रोह्यांची कमतरता नाही. ते त्यांच्याही वाटेला आले, त्यांना ते भोगावं लागलेलं आहे. त्या सगळ्याचा साद्यंत असा इतिहास या पुस्तकात आहे. हे तुम्ही कृपा करून सर्वांनी वाचा. धन्यवाद.